सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 230023. जात पंचायतींना कायद्यानं बंदी असतानाही आष्टी तालुक्यातील कानडी बुद्रुक येथे बेकायदेशीर जात पंचायत भरून तिरमली समाजातील गायकवाड कुटुंबाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार असल्याची माहितीही समोर आली आहे. 2 गटातील जमिनीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी गावातील काही व्यक्तींनी जात पंचायत भरवली. या पंचायतीत प्रमुख म्हणून बाबूराव साहेबराव फुलमाळी, गंगाराम शंकर फुलमाळी, सरपंच गुलाब गोपाळा गायकवाड, महेश बोरा गायकवाड, माणिक साहेबा फुलमाळी, भीमा साहेबराव फुलमाळी आणि बाजीराव सठवा फुलमाळी यांचा सहभाग होता. पंचायतीदरम्यान दोनही गट आपापली बाजू मांडत असताना पंचांनी मध्यस्थी करण्याऐवजी वाद अधिक चिघळवण्याचा प्रयत्न केला, तर दुसऱ्या गटाकडून पैसे घेऊन एका गटाला दुसऱ्या गटावर हल्ला करण्यास प्रवृत्त केल्याचंही सांगितलं जात आहे. त्यानंतर गायकवाड कुटुंबातील यलप्पा शिवराम गायकवाड, किरण गायकवाड आणि चंदा किरण गायकवाड यांना लोखंडी रॉडनं डोक्यावर गंभीर मारहाण केली गेली आहे. तर या घटनेत हे तिघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला गेलाय. मात्र आरोपी अद्याप फरार असून त्यांनी गायकवाड कुटुंबियांना गावात परत आल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आलाय. मी अजय यल्लप्पा गायकवाड. घटना झालेली गावाचे नाव मुक्काम पोस्ट कानडी बुद्रुक तालुका आष्टी जिल्हा बीड या ठिकाणी दोन्ही गटांमध्ये लोकांनी जमिनीचा वाद मिटवण्यासाठी बाबूराव साहेबराव फुलमाळी, मुक्काम पोस्ट लिंगाव गंगापूर तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर हा इथला मेन पंच आहे आणि दुसरा पंच गंगाराम शंकर फुलमाळी कानडी बुद्रुक तालुका आष्टी जिल्हा बीड आणि सरपंच गुलाब गोपाळा गायकवाड, चौथा पंच महेश बोरा गायकवाड, 5वा पंच माणिक साहेबराव फुलमाळी, 6वा पंच भीमा साहेबराव फुलमाळी, 7वा पंच बाजीराव सटवा फुलमाळी. इतके लोकांनी कानडी बुद्रुक येथे जमीन वाद मिटवण्यासाठी कानडी बुद्रुक या ठिकाणी जात पंचायत केली आहे. जात पंचायत चांगली न केल्यामुळे दोन्ही गटांमध्ये लोकांची मारामाऱ्या लावून देणारा प्रयत्न जात पंचायत लोकांनी केली आहे. एका गटाच्या लोकांकडून जात पंचायत करणारे लोकांनी 2 लाख रुपये घेऊन समोरच्या गटाच्या लोकांवर ज्या गटाकडून पैसे घेतले होते त्या गटाच्या लोकांना समोरच्या गटाच्या लोकांवरती हल्ला करायला लावले. त्या लोकांनी रॉडनी डोक्यात मारहाण केली, गंभीर जखमी. यल्लप्पा शिवराम गायकवाड, किरण यल्लप्पा गायकवाड, चंदा किरण गायकवाड हे लोक गंभीर जखमी आहेत. पंचायतीच्या माध्यमातून झाले हे सगळं. आता तुमची मागणी काय आहे? आम्हाला आमचा न्याय मिळवून द्यावा तुम्ही, एवढीच आमची इच्छा आहे. आम्ही 4-5 दिवसापासून पोलिसांकडे जातो, आमची केस जायना काही व्हायना. समोरच्या व्यक्तींची त्यांनी आधीच घेऊन ठेवली आणि जे लोक आम्हाला धमकी देतात असं करू तसं करू. परत यांनी या आरोपींनी परत पप्पांना मारून सुद्धा तिकडे गावाकडे काकांना पण बहिणीला पण नाही मारले तिकडे जाऊन. अशी केस होणाऱ्याला तशी केस होणार, एक दोघांना खलास करून टाकते. आम्हाला न्याय मिळावा. ते मोकळे असून सुद्धा अजूनच धमकी चालू आहे त्यांचे. आम्हाला गावाकडे सुद्धा येऊन द्यायना. तेव्हा तर गावाकडे या तुम्हाला दाखवतो आम्ही आमचं कोणी काय करू शकत नाही. पोलिसांना ते म्हणतात आमचे लोक पोलिस बी धमकी देतात. आणि साहेब या वहिनींचं आहे ना 2 तोळ्यांचं हे होतं गळ्यातलं. माझ्या गळ्यातलं पण होतं. त्यांनी 4-5 जण मला असं काले पाडून मारतात गडे माणसं. म्हणजे आमच्या सासूच्याच भाव आहेत ते तिघं पण. 4 जण म्हणजे असं शिव्यागाळे करून मला काली पाडून मारले ते 4 जणी. माझ्या गळ्यातलं पण होतं सोन्याचं, माझं लग्नात टाकलेलं सगळं गेलं माझं तिथं.
काहीच नाही राहिलं मला. आणि माझं जखमी ते होतं इथं, मला दवाखान्यात येऊन तिथं आणि परत घरी गेलो म्हणतात मला, घरी गेले तरी कोणाला तरी मारून टाकणार, तुम्ही या म्हणून आम्हाला धमकी देतात. साहेब आम्हाला न्याय पाहिजे, न्यायासाठी तरी आम्ही आलो इथपर्यंत, आम्हाला न्याय मिळू द्या साहेब. तुमचे काय करतो आम्ही. आईचं जंपर बिंपर सगळं पाडून टाकले बावळी घरात या म्हणते. एक एक 4-4-5-5 जण येऊन मारले साहेब. एवढं जाऊन गावाले असून दरवर्षी सुद्धा आम्हाला मारिते. एवढं गावाले असून सुद्धा आम्हाला एवढं मारलं म्हणल्यावर, राखेल असल्यावर आम्हाला किती जण मारते साहेब. आम्हाला न्याय मिळू द्या. ते 50-50 जण तुला जीवन तिथं मारून टाकीन म्हणते. माझं घरात तू येतो का म्हणते माझं भाव असून. आणि जिंजर दरी तिथं खाली पडून आपटे देत बायान माझं भावांची आपटे देत दरवर्षी. 45 वर्षापासून जमीन करतो आम्ही. हा आणि अशी म्हणजे 5-6 वर्षापासून अशी सारखं मारतात. आम्ही तिकडे गेले ना आणि लगेच मारायला येते. आणि ते दिवशी गेला आणि मग तिथं ते बाबरावने बसवले. मग आम्हाला फसवले. आम्ही जातो ते केस करायला आणि ते म्हणलेत तुम्हाला जी म्हणून वाटून देतो तुम्ही या. मग ते पंचायतवाल्यांनी मग ते बोलून घेतलेत आणि बोलून घेतलेत. मग पंचायत बसलेत आणि पंचायत बसल्यानं 2-3 गोष्ट बोलले की लगेच माझ्या नवऱ्याला मारून खाली टाकलेत. आम्हाला 5-5, 4-4 बायां गाड्यान येऊन खाली पडून मारलेत. आम्हाला सुधीच नव्हतं साहेब. पण माझं नवरा तर मारलंय आणि आम्हाला ना अशी आमचंच पोरं अशी ओढून काढलेत. मग मिठवलेत. अजून मेलेली माणसाला अजून मारित होतं. आम्ही मग अशी आम्हाला सुधीच नव्हतं अशी मारलं. मग आडवं गेलंय. मग आडवं गेलं आणि तिथून ना साहेब मग लगेच आलंय आम्ही दवाखान्यात. साहेब आम्हाला एवढं न्याय मिळून घ्यावं तर साहेब. 45 वर्षापासून जमीन करीत आम्ही. दरम्यान या घटनेत न्याय मिळावा आणि आरोपींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी यासाठी गायकवाड कुटुंबीय लवकरच पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहे असंही त्यांनी सांगितलंय. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर. हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय. कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.